कामगार विभागाकडून जाहिरात आलेले निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या पदांसाठी मित्रांनो याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. तर फॉर्म कशा पद्धतीने भरावा आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. ओके, तर बघा. आणि या फॉर्म भरण्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला फक्त कमेंटमध्ये लिंक एवढं टाईप करून जे आहे तर ते पाठवा. मी तुम्हाला याची फॉर्म भरण्याची लिंक जी आहे तर ती लगेच उपलब्ध करून देतो मित्रांनो. ओके, आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील ना मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवत चला. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर बघा. आता याची लिंक जी आहे तर ती मी ओपन करतो. ओके, बघा ही लिंक आहे त्याची. ही परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस घेणार आहे. टीसीएस ही टीसीएस ची लिंक आहे मित्रांनो. याची प्रोसेस खूप मोठी आहे. खूप सारे कागदपत्र अपलोड करावे लागतात. म्हणून व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण इथं बघावा लागतो. आणि याच्यात एक तांत्रिक भाग दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 80 प्रश्नांची 80 जे गुण आहेत त्यांची तयारी करायची. म्हणजे असे 40 प्रश्न आपल्याला विचारले जातील. खरं तर खूप सारे कायदे अधिनियम असणार आहे आणि हे कायदे अधिनियम खूप वर्षांपासून शिकवणारे असे मंगेश कुलकर्णी सर आणि परशुराम सर हे स्वतः तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. सर्व कायदे शिकवणार आहेत. म्हणून तुम्ही या बॅचला नक्की जॉईन करू शकतात. बॅचचं नावच आपण ठेवलेलं आहे कर्मवीर बॅच. या बॅच मध्ये कामगार, माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायदे असतील. टीसीएच्या लेटेस्ट पॅटर्न नुसार रचना असणार आहे. जे काही तुमचे 80 गुण असतील त्याची परिपूर्ण तयारी असणार आहे. म्हणजे एक तांत्रिक घटकाची बॅच आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. काही समस्या असेल या नंबरला तुम्ही कॉल करा. त्याच्यानंतर सरळ सेवेची पण एक सेपरेट बॅच जी आहे तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेच. बघा आता मी इथंच जातो. सगळ्यात आधी इथं जे आहे मित्रांनो ही तुमची पूर्ण जाहिरात आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना हे काय माहितीये का? नवीन रजिस्ट्रेशन आहे. हे नवीन नोंदणी आहे आणि सगळ्यांना नवीनच करायला लागतं. तुम्ही म्हणाल सर मी अशाच पद्धतीचा मागे फॉर्म भरला तर टीसीएसचा ते चालेल का? नाही, प्रत्येकाला नवीन असतं. पण एकदा भरल्यानंतर मग तुम्हाला हे लॉग इन वगैरे ऍडमिट कार्ड साठी वगैरे फायदा होतोच त्याचा. ऍप्लिकेशन 13 मे पासून सुरू झालेले आहे आणि 11 जून पर्यंत जे आहे तर ते हे अर्ज भरणं जे आहे तर ते चालणार आहे. 11 नंतर आणखी मी बी थोडीफार मुदत भेटू शकते. म्हणजे जूनचा महिना याच्यातच गेला. परीक्षा आपल्याला जुलै नंतर म्हणजे 1 महिन्यानंतर थोडंसं पाहायला गेलं तर ऑगस्ट मध्ये याची परीक्षा जी आहे तर ती बघायला मिळू शकते बरं का मित्रांनो, मोस्ट प्रॉबेबली. तर त्याबाबत आपल्याला लक्षात ठेवायचं. मी इथं काय करतो, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर हे असं हे लोडिंग येतं. थोडा वेळ थांबायचं असतं. थोडा वेळ थांबल्यानंतर लगेच ते काय सांगतं की सगळ्यात पहिले आपल्याला आपला रजिस्ट्रेशन आयडी वगैरे बनवायचा असतो. मी इथं हे ऍग्री वगैरे करेल. आता बघा सगळ्यात आधी त्यांचं काय म्हणणं आहे, युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी नोंदणी करा. तर पहिले आपण एक नोंदणी करतो आणि त्याच्यानंतर पुढे जावं लागतं आपल्याला. सगळ्यात आधी पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची. बघा तुमचं पहिलं नाव, तुमचं मधलं नाव आणि तुमचं आडनाव. त्याच्यानंतर तुमचे आईचे नाव आणि तुमचे वडिलांचे नाव एवढी माहिती टाकायची. इथे यांनी काय म्हटलेलं आहे की वरील ही जी काही माहिती टाकाल ती 10वीच्या बेसवर टाकायची. बेस काय 10वीचं. म्हणजे एखादी महिला असेल तिच्या मधल्या नावात जर तिच्या वडिलांचं नाव असेल तर तिने तेच टाकायचं. माहेरकडचं आडनाव असेल तर तेच टाकायचं आहे. हे लक्षात घ्यावं तुम्ही, कारण की 10वीच्या याच्यावर ते असतं. त्याच्यानंतर बऱ्याच यांच्या 10वीच्या याच्यावर फॉर एक्झाम्पल एखाद्या त्यांच्या आईचं नाव आशा असतं आणि 10वीच्या याच्यावर होऊन जातं आशाबाई. तर हे बाई पण टाकणं गरजेचं आहे बरं का. जर आधार कार्डवर आशा असेल, समजा तुमच्या आईचं नाव आशा असेल आधार कार्डवर सगळीकडे, पण 10वीच्या याच्यावर आशाबाई असेल तर आशाबाईच टाकावं लागेल. हे तुम्ही इथं जे आहे व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्यावं. आता समजा ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी काही नावात बदल केलेले त्यांनी म्हणायचं यस आणि त्यांनी इथं टाकायचं तुमचं बदललेलं नाव. इथं म्हटलेलं आहे की नवीन नाव काय आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. आता समजा एखाद्याचं नाव नाही बदललं त्याने नो करायचं. जन्मतारीख ती पण काय म्हटलेलं आहे तुमच्या एज्युकेशन प्रमाणपत्रावर, म्हणजे 10वीच्या याच्यावर जी आहे ती बऱ्याच लोकांची आधार कार्डवर वेगळी आहे. आधार कार्डवर वेगळी आहे, बाकीच्या ठिकाणी वेगळी आहे आणि 10वीच्या याच्यावर वेगळी. त्यांनी काय सांगितलं की आम्ही 10वीला प्रूफ मानणार आहोत म्हणून 10वीच्या याच्यावर आपल्याला टाकायची ती. पुढे जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल ऑदर. मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरला ओटीपी जातो. भविष्यात पण मोबाईल नंबर कामात येणार आहे म्हणून असाच मोबाईल नंबर ठेवा की ज्याला तुम्ही कायम रिचार्ज करतात. बरेच उमेदवार काय करतात सेकंडरी नंबर देतात आणि त्यानंतर रिचार्जच करत नाही. तर प्रायमरी नंबर द्या की ज्याला तुम्ही रिचार्ज करतात नेहमी, कारण की ओटीपी त्याला येतो. ओके, ईमेल आयडी असतो पा, ईमेल आयडी पण टाकायचं. ईमेल आयडीचा पासवर्ड माहिती पाहिजे, नाही तर ईमेल आयडी हॅक होऊन जावा आणि ईमेल आयडी गायब होऊन जावा. मग तुम्हाला त्याचा काय फायदा. ईमेल आयडीचा पासवर्ड स्वतःच्या ईमेलचा पासवर्ड माहित पाहिजे. सिटी बघा खूप साऱ्या म्हणजे जिल्हा लेवललाच ही परीक्षा होते. बघा समजा मी नाशिक इथं निवडलं, दुसरं मुंबई सिटी निवडलं आणि तिसरं निवडलं पुणे निवडलं, तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही प्रेफरन्स निवडू शकतात आणि इथं टिक करायची फक्त. टिक केल्यानंतर पुढचा प्रश्न काय की तुम्ही कोणत्याही मंडळाचे नोंदणी माथाडी कामगार अथवा सुरक्षा रक्षक आहात का.
बघा यांच्या कल्याणासाठी तुम्हाला काम करायचंय, निरीक्षक म्हणून, लेखापाल म्हणून, लघुटंक लेखक म्हणून, प्रामुख्याने निरीक्षक म्हणून. तर इथं ऑलरेडी तुम्ही आहात का असं विचारलं जातं. आता बरेच लोक नसतील, पण जे कोणी माथाडी कामगार म्हणून असतील बघा, त्यांना विचारलं जातं प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन नंबर, सर्टिफिकेट डेट आणि सर्टिफिकेटचा नंबर, ही त्यांच्याकडनं माहिती विचारली जाईल. जर कोणी फ्रेश असेल आपला एमपीएससीचा आणि सरसेवेचा, ते काही कोर्ट केस चालू आहे का, कारण की त्यांची एक कोर्ट केस चालू आहे मुंबई ठाण्यामध्ये कंत्राटी कर्मचारी संदर्भात. तर त्या कोर्ट केसेसचा तुम्ही जे असाल, तुम्ही ते व्यक्तिमत्व असाल ते, नाहीतर अदरवाईज जर आपले फ्रेशर कॅन्डिडेट असाल तर त्यांनी नाही म्हणून इथं विषय सोडून द्यायचा, जनरेट ओटीपी करायचा, त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून रिव्हेरीफाय करायचं आणि अशा पद्धतीने तुमचं काय होऊन जाणार आहे, नोंदणी जी आहे तर ती होऊन जाणार मित्रांनो, नोंदणी होऊन जाणार आहे. तुम्हाला सांगतो बघा, हे असं इथं 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 आता मी हे फेक माहिती टाकली होती म्हणून हे असं ABBCC येतं, पण इथं तुमचं नाव येईल, इथं तुम्हाला अशी टिक करायची फक्त. हे झालं अलर्ट. ते काय सांगतं, एकदाच करता येईल. बऱ्याच वेळी काय करतात, 10वीचा सीट नंबर, तुमचा काही नंबर, नाव ते ब्लॉक करून देतात, मग एकदाच रजिस्ट्रेशन करता येतं. मग रजिस्ट्रेशन हे एकदाच करायचंय, फॉर्म साठी पण रजिस्ट्रेशन एकदाच करायचं, नंतर तुम्ही एकाच रजिस्ट्रेशन विविध फॉर्म भरू शकतात. ओके म्हणायचं. ओके म्हटलं, बघा इथं रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट होतो, लगेच मोबाईलला SMS जातो, ईमेलला जातो. आता आपल्याला जायचंय अप्लाय पोस्टवर. कशाला जायचंय, अप्लाय पोस्टवर जायचंय. अप्लाय पोस्टवर गेल्यानंतर इथं मी क्रिएट वर क्लिक करेल. कशावर क्लिक करेल, क्रिएट वर क्लिक करणार आहे. क्रिएट वर क्लिक केल्यानंतर इथं म्हणायचं की मी जाहिरात पूर्ण वाचलेली. आपला जो फॉर्म आहे हा विविध टप्प्यात भरला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तुमची वैयक्तिक माहिती भरायची, दुसऱ्या टप्प्यात समांतर आरक्षणाची माहिती भरायची, तिसऱ्या टप्प्यात पत्ता लिहायचंय, चौथ्या टप्पा सगळ्यात महत्वाचा जो टप्पा आहे तो चौथा टप्पा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन लिहायचंय आणि त्याच्यानंतर पाचवा टप्पा तर तो म्हणजे डॉक्युमेंटचा, हा पण महत्वाचा आहे. आणि सगळ्यात म्हणजे काही नसेल तरी चालेल तो म्हणजे पेमेंटचा टप्पा, की जिथं पैसे भरायचे आपल्याला 1000 रुपये 900 रुपये. तर अशा टप्प्यात फॉर्म भरला जाणार आहे. सगळ्यात आधी इथं जर क्लिक केलं तर 3 पोस्ट विचारल्या जातात. एका वेळी एकच पद सिलेक्ट करता येतं, एका वेळी एक पद सिलेक्ट करता येतं. मग इन्स्पेक्टर घ्या, अकाउंटंट घ्या, स्टेनो घ्या. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहात का नाही, म्हणजे मॅरिड होण्यासाठीच अभ्यास करतोय असं काहीच असेल तर त्यांनी इथं नो म्हणायचंय, आणि ज्यांचं लग्न झालं असेल तर त्यांनी इथं येस म्हणून किती मुलं आहेत तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके. नॅशनॅलिटी लिहा, महाराष्ट्रात 15 वर्षापेक्षा जास्त राहत आहेत का ते, डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर आणि कधी मिळालेलं आहे त्याचं. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटची पण माहिती तुम्हाला इथं द्यायला सांगितलेली. ओके. त्याच्यानंतर कॅटेगरी विषयी माहिती इथं विचारली, कास्ट कॅटेगरी कुठून काय ते सगळं. बघा व्हॅलिडिटी इथं बंधनकारक नाहीये, म्हणजे नो म्हटलं तरी फॉर्म भरता येतो बरं का, काही इश्यू नाही म्हणजे व्हॅलिडिटीचा. नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे, ओबीसी आणि बाकीच्या ज्या कॅटेगरीना लागतं ते. बघा हे. त्याच्यानंतर उमेदवाराचं ओळखपत्र कोणतं तरी एक पत्र पाहिजे, मग पॅन कार्ड करा, ड्रायव्हिंग करा, वोटर करा, कुठलेही एक क्लिक करायचे आणि त्याची माहिती टाकायची. जे क्लिक कराल ते नंतर अपलोड पण करायचे बरं का, हे लक्षात घ्या, शेवटी अपलोड पण करायचे. दुसऱ्याच्यात समांतर आरक्षणाविषयी माहिती विचारली जाते. पहिले काय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्ले आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आहात का. मग येस असाल तर माहिती टाकावी लागते, नो असेल तर काही नाही. पदवी किंवा पदवीधर अंशकालीन असाल का, माजी सैनिक आहात का, खेळाडू आहात का, दिव्यांग आहात का, बघा स्वातंत्र्य सैनिकांनी नाम निर्देशित केले का, अनाथ आहात का, प्रिव्हियस. मग हे अशा पद्धतीची समांतर आरक्षणाची माहिती विचारली जाते. ज्यांना त्या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी ती माहितीला यस करायचं. पण तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, इथे एकही समांतर आरक्षणाचं पदच नाहीये, महिला सोडलं तर कोणालाच आरक्षण नाही आहे. काही मागे एक्झाम मध्ये काही कांड केलंय का, काही प्रिव्हियस मध्ये ते विचारलं जातं. काही लिगल केस, काही शाळेत मारामारी किंवा कुठे आंदोलन बिंदोलन, बस फोड हे फोड ते केलं असेल तर हे तुमचं हे इथं लागू होतं हे सर्व. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. दुसरं भरलं गेलं ऍड्रेस आधारवरचा ऍड्रेस टाकायचा, शक्यतो कुठला टाकायचा, आधारवरचा ऍड्रेस तुम्ही इथं टाकण्याचा प्रयत्न करायचा. आता झालं क्वालिफिकेशन मध्ये सगळ्यात आधी 10वीची माहिती भरायची. त्याच्यामध्ये परीक्षा मंडळाचे नाव म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, शाळेचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर किती सीजीपी, आता पर्सेंटेज घ्यायचं वाटल्यास इथनं, बऱ्याच लोकांचा पर्सेंटेज असेल, ज्यांचं सीजीपी असेल किंवा सीबीएसई वाल्यांचं ग्रेड असेल ते ग्रेड सिलेक्ट करायचं, किती गुण मिळाले, किती पैकी गुण होते, आणि मंथ आणि इयर कोणतं पास होतं ते लिहायचे. त्याच्यानंतर पुढचं 12वीची डिटेल्स तुम्हाला इथं भरावी लागणार आहे, सेम डिटेल ज्या पद्धतीने 10वीची भरली त्याच पद्धतीने. पुढचं काहींचं डिप्लोमा झालेला आहे 10वी नंतर, ते माहिती भरू शकतात. त्याच्यानंतर काहींची पदवी झालेली आहे तर ते पदवीची इथं माहिती जी आहे तर ती इथं भरू शकतात मित्रांनो. आता सगळ्यात मेन जो किस्सा यांनी करून ठेवलेला आहे तो म्हणजे MSCIT सर्टिफिकेटचा. MSCIT आणि इक्विव्हॅलंट इथं रेड म्हणून दिलेलं आहे, रेड. बघा रेड म्हटल्यामुळे हे कंपल्सरी झालेले मित्रांनो, हे अनिवार्य झालेलं आहे, हे अनिवार्य झालेले, अनिवार्य.
हे त्यांनी कंपल्सरी करून दिलेलं आहे. ही चुकीची गोष्ट आहे, कारण की GR नुसार 2 वर्षाचा आपल्याला भेटतो, कुठल्याच सरसेवेमध्ये मागितलं जात नाही. मे बी यांच्याकडून ते झालं असेल काहीतरी, पण आपण याच्या विरुद्ध आवाज उठवणार आहोत. आपण याच्यावर सेपरेट काम जे आहे तर ते करणार आहोत मित्रांनो, हे लक्षात घ्या. 3-4 ऑप्शन येतात. MSCIT, DOET, एम्प्लॉय हू पास द कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मेन्शन. इथं कुठेच म्हटलेलं नाही आहे की एक्झम्पशन वगैरे काय ते त्याच्यामुळे करावं लागणार आहे. पुढची स्टेप आहे डॉक्युमेंट. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील, काय लागतील, सेपरेट व्हिडिओ बनवलेला एकदम डिटेलमध्ये, तो तुम्ही पाहावं. उगाच मी याला आणखी मोठं करण्यात अर्थ नाही. म्हणजे पासपोर्ट फोटो लागेल, सही लागेल, 10वीचं मार्कशीट लागेल. फोटो 2 पद्धतीने करायचे. एक लाईव्ह काढायचा आहे, म्हणजे त्याला कॅमेरा पाहिजे, आणि एक तुमचा गोरा गुमटा फोटो, तो स्टुडिओमधनं काढून आणलेला तो फोटो लागणार आहे. ओके. 12वीचं लागेल, डिग्रीचं लागेल, डिप्लोमा असेल डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागेल. पुढे MSCIT कंपल्सरी केले बा, इथं MSCIT कंपल्सरी केलेले म्हणजे MSCITचं लावावं लागणार आहे. डोमेसाईल आपल्याला लावावं लागणार आहे, कारण की इथं कंपल्सरी आहे. पुढे मराठी भाषा प्रमाणपत्र पण सांगितलेलं आहे. हे मराठी भाषा प्रमाणपत्राचा फॉर्मॅट दिलाय मित्रांनो. हा बघा, हा मराठी भाषा प्रमाणपत्राचा फॉर्मॅट दिलेला आहे. हा इथं तुम्हाला ती माहिती जी आहे तर ते करावी लागणार आहे. ओके. वरील एक मध्ये प्रमाणपत्र नसल्यास, मध्ये नमूद प्रमाणपत्र नसल्यास उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू लिहू शकतो, अशा आशयाचे संविधानिक विद्यापीठांची संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदवीधर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले किंवा महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्याने दिलेले प्रतिस्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र. याच्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो, कसं भरायचं, काय भरायचं. पुढे हे लहान कुटुंब प्रमाणपत्र पण लागणार आहे. ओके. जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मागितलेलं नाही आहे. पुढे आहे नॉन क्रिमिलियर, लहान कुटुंब प्रमाणपत्र, पॅन कार्ड, कारण की मी पॅन कार्ड सिलेक्ट केलं होतं म्हणून ते मला ऑप्शन आलं. आता इथं रिव्ह्यू प्रिव्ह्यू म्हणायचं, सबमिट म्हणायचे, पैसे द्यायचे, आणि आपला फॉर्म झाला सबमिट. आणि अभ्यासाला आता करायची सुरुवात. अभ्यासाला सुरुवात करायची. याच्यात कायद्याचा भाग आलेला आहे. कायद्यात महाराष्ट्रात तुम्हाला सर्वोत्कृष्ट म्हणजे एकदम साध्या सोप्या भाषेत जे आहेत तर ते समजून सांगितले जातील. आतापर्यंत मित्रांनो जिथं जिथं कायदे आलेले तिथं इग्नाइट अकॅडमीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले. तसे फॅकल्टीज की जे कायद्यामध्ये अतिशय हुशार आहेत, त्यांनी कायद्याचा एकदम छान अभ्यास केलेला आहे, असे बरेच शिक्षक आपल्याकडे आहेत मित्रांनो. मंगेश कुलकर्णी सरांनी तर फॅक्टरी ऍक्ट हा खूप वेळा त्याचा शिकवला गेलेला आहे. प्रत्येक म्हणजे इंजिनिअरिंगच्या खूप साऱ्या बॅचेसला त्यांनी फॅक्टरी ऍक्ट शिकवलेला आहे. परशुराम सरांनी पण खूप सारे पॉलिटीचे भरपूर कायदे त्यांनी शिकवलेले आहेत. तुम्हाला अशा चांगल्या फॅकल्टीकडून एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे, की जे तुमचे खऱ्या अर्थाने हे जे 80 गुण आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला एज जो आहे तर तो बाकीच्या सारखा देणार आहेत. म्हणून कर्मवीर आपली कायदा बॅच आहे, तर त्याला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून. किंवा कुठेही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरला नक्की जे आहे तर ते संपर्क करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.